सौलता खंडके आपले हार्दिक स्वागत करते। बाबू आयटममध्ये वेळोवेळी आपला सहभाग नोंदवून गेलेल्या मंदा पडवेकर यांचे नुकतेच निधन झाले। त्यांना आपण 2 मिनिटं मौन राखून श्रद्धांजली वाहूया आणि मग पुढे जाऊया। ओम शांती शांती शांती। धन्यवाद। साहित्याच्या सेवेसाठी वाहिलेले बाबू आयटम आज आपल्या पुढे श्री किशोर साठे यांच्या कथा जाबाला या कादंबरीचे लोकार्पण आपणा साऱ्यांच्या साक्षीने करणार आहे। मुळात हे पुस्तक बाबू आयटमनी छापलेले नाही। नागपूरच्या जयेंद्र प्रकाशनाने हे पुस्तक एप्रिल 2024 मध्ये छापलेले आहे। मात्र त्याच्या लोकार्पणाचा योग तब्बल 2 वर्षानंतर आणि तोही एप्रिल महिन्यातच आलेला आहे, हे इथे उल्लेखनीय। बाबू आयटमने न छापलेले पण प्रकाशन सोहळा करून दिलेले हे दुसरे पुस्तक आहे। या अगोदर प्राध्यापिका सौ योगिनी दिगंबर यांच्या द्वैत या काव्यसंग्रहाचे लोकार्पण बाबू आयटमनेच करून दिलेले होते, हे इथे नमूद करणे औचित्यपूर्णच ठरावे। कारण आजच्या या प्रकाशन सोहळ्याला प्राध्यापिका सौ योगिनी दिगंबर पण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत। असो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवित आहेत नागपूरचे डॉक्टर श्री मनोहर नरांजे। जुनासुर्ला येथे झालेल्या 29व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहून चुकलेले श्री नरांजे हे विचारवंत आणि सिद्धहस्त लेखक आहेत। त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून त्यांना विविध पुरस्कार पण मिळालेले आहेत। आज ज्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे ते श्री इरफान शेख कवी असून त्यांचे काही काव्यसंग्रह प्रकाशित आहेत। सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष असलेले श्री इरफान नुकतेच विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत। कथा जाबाला ही सामाजिक चिंतनातून उद्भवलेली कादंबरी आहे। व्यक्तिकेंद्रित जीवनाला व्यापक बनवणाऱ्या घटना गुंफत त्याची पुन्हा पारिवारिक पुनर्मिलनाकडे वाटचाल घडवणे हे या दीर्घ कादंबरीत श्री किशोर साठे यांनी साधले आहे। आज प्रमुख अतिथी म्हणून खास सिंधी रेल्वे जिल्हा वर्धा इथून आलेले श्री प्रशांत झिलपे हे लेखक व कवी आहेत। त्यांची काही पुस्तके प्रकाशित असून भविष्यात कादंबऱ्या लिहिण्याचा त्यांचा मानस आहे। आजच्या दुसऱ्या अतिथी प्राध्यापिका सौ योगिनी दिगंबर या येथील लोकमान्य ज्युनियर महाविद्यालयात जीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत। त्या संगीतज्ञ असून कवी पण आहेत। त्यांचा द्वैत हा काव्यसंग्रह प्रकाशित असून त्याला पुरस्कारही मिळालेले आहेत। कादंबरी लेखनाच्या दृष्टीने त्यांचे चिंतन मनन सुरू आहे। आजचे उत्सवमूर्ती श्री किशोर साठे हे मूळचे सिंधी रेल्वे जिल्हा वर्धा येथील आहेत। 1943 त्यांचा जन्म। घरची शेती सांभाळणे, दुकानदारी करणे हे करून औरंगाबाद, मुंबई, मुरबाड इत्यादी ठिकाणी मुसाफिरी केल्यानंतर भद्रावती येथील आयुध निर्माणीमध्ये
त्यांनी 30 वर्ष नोकरी केली आणि 2003 मध्ये ते निवृत्त झाले. त्यांना सामाजिक कार्याची आवड असून अनेक साप्ताहिकांमध्ये त्यांनी लेखनही केलेले आहे. असो, या अल्प परिचयानंतर मी या साऱ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून व्यासपीठावर आपले स्थान ग्रहण करावे. साऱ्या अतिथींनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे अशी मी विनंती करते. धन्यवाद. अतिथी देवो भव. आता अतिथींचे स्वागत. डॉक्टर श्री मनोहर नरांजे यांचे स्वागत श्री बंडोपंत बोडेकर यांनी करावे अशी मी विनंती करते. श्री इरफान शेख यांच्या स्वागतासाठी मी सौ राधा उंबरकर यांना पाचारण करते. श्री प्रशांत शिल्पे यांच्या स्वागतासाठी मी सौ मुक्ता सराफ यांना आमंत्रित करते. प्राध्यापिका सौ योगिनी दिगंबर यांचे स्वागत श्री विजय सराफ यांनी करावे अशी मी विनंती करते. उत्सवमूर्ती श्री किशोर साठे यांचे स्वागत शॉल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन व्यासपीठावरील साऱ्या मान्यवरांनी करावे अशी मी विनंती करते. धन्यवाद. या स्वागतानंतर आता आपण बोलूया कार्यक्रमाच्या गाभ्याकडे म्हणजेच प्रकाशन सोहळ्याकडे. मी श्री इरफान शेख यांना विनंती करते की त्यांनी विधिवत कथा जवालाचे प्रकाशन करावे.
आणि व्यासपीठावरील इतर मान्यवरांसहित साऱ्या उपस्थित रसिकांना विनंती करते की त्यांनी या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हावे. धन्यवाद साऱ्या मान्यवरांचे. आता मी या कादंबरीचे जनक श्री किशोर साठे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे लेखकीय मनोगत व्यक्त करावे. श्री किशोर साठे.